आम्ही चाललो आहोत इंडियाला. हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आम्ही चाललो आहोत इंडियाला. तर आमचं आता सकाळी सगळं आवरून वगैरे झालेलं आहे. आज आपली फ्लाईट आहे इंडियाला. आणि सकाळी आता सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि सकाळी विहिगाचा उत्साह बघा. तिला इंडियाला जायचं त्यामुळे ती इतकी एक्सायटेड आहे ना. तिला न उठवता ती सकाळी लवकर उठली, आवरून वगैरे झालं, छान रेडी झालेली आहे. आणि विहिगाची बॅग बघू, तिची टॉईज बॅग घेतलेली आहे तिने. ती म्हणली मला प्लेनमध्ये खेळायला काहीतरी टॉईज पाहिजे. तर आम्ही आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे. आमचं आवरून झालेत, बॅगा तर रेडी आहेत ऑलमोस्ट. तुम्ही इकडे बघू शकता विक्रांत पण रेडी आहेत. सो भेटूया आपण आता इंडियामध्ये. आणि आमची स्वीडन टू इंडियाची जर्नी जी आहे ती कशी होतीये, काय काय धमाल मस्ती आम्ही करतोय, हे सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. हा, अंदर आहे का बाहेर? आज 5 वाजले ना. चल थांब, मला सगळ्या लाईट्स बंद आहेत का बघू दे. चल 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 चल. सो इकडे आता सकाळी 5 वाजलेले आहेत आणि पूर्ण असा अंधार आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे. आणि आम्ही आता निघालेलो आहोत. आणि आजचं वातावरण सांगायचं झालं तर इतकी जास्त थंडी आहे, खूप थंडी आहे. आणि एवढ्या थंडीमधून आम्ही इंडियाला जातोय एकदम गरमीमध्ये. कारण सो आता आम्ही पोहोचलो आहोत एअरपोर्टला. आपला गेट नंबर वगैरे 1 वर्ष झाला आता, पण ट्रॅव्हल नाही केलं. हो ना, 1 वर्ष. इंडियाला पण नाही आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये पण नाही. मागच्या मला वाटतं मार्चला चालतो आपण, है ना. 1 वर्ष झालं बरोबर. आणि आता परत त्याच एअरपोर्टने आपण इंडियाला चाललोय. सो चला आता आपण स्क्रीनवर बघूया की आपला गेट नंबर, टर्मिनल कोणता आहे, काय आहे. त्याप्रमाणे आपण जाऊया. तर सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणजे आपल्याला आपल्या बॅग चेक इन करायच्या आहेत. आणि त्याच्या आधी आपल्याला बॅगसाठी टॅग्स पण घ्यायचे आहेत. तर इकडे विक्रांत घेत आहेत बघा.
तर आमचं बॅग चेकिंग वगैरे झालं, सिक्युरिटी चेकिंग झालं आणि आता आम्ही ड्युटी फ्री एरियामध्ये आलेलो आहोत आणि सगळं बघतोय. मला ना ड्युटी फ्री एरिया खूप जास्त आवडतो, बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात आणि असं ना असं वाटतं की शॉपिंग करून घ्यावं इथेच, लगेचच इच्छा होते शॉपिंग करायची. सो बऱ्याच गोष्टी असतात, आपल्या स्किन केअर असतं, परफ्यूम्स मला बघायला आवडतात, स्किन केअर जे मेकअप प्रॉडक्ट्स आहेत ते बघायला, प्लस असे तुम्हाला दिसत असतील चॉकलेट्स वगैरे भारी वाटतात बघायला. तर चला, आणि आमचा आता जे गेट नंबर आहे हे आम्हाला थोड्याच वेळात समजेल आणि स्क्रीनवर थोड्या वेळाने आल्यानंतर मग आम्ही गेट नंबरच्या इथे जाऊया. तर आता आमचं सगळं ऑलमोस्ट झालेलं आहे, बॅग चेकिंग झालेलं आहे, सिक्युरिटी चेकिंग झालेलं आहे आणि आता आम्ही येऊन बसलो आहोत आमच्या गेट नंबरपाशी आणि थोड्याच वेळात बोर्डिंग स्टार्ट होईल आणि आम्ही जाऊ. तर आपला इथून आपण जाणार आहोत इस्तानबुलला. इस्तानबुलवरून आपली फ्लाईट आहे मुंबई. इस्तानबुलमध्ये आपला 4 तासाचा हॉल्ट आहे. तर असा सगळा प्रवास आहे आमचा. लेट्स गो. विहिका खूप जास्त एक्सायटेड आहे कारण आहे ना, समोर तिला आपलं फ्लाईट दिसतीये आणि तिला असं होतंय की लगेच चला बसायला. म्हणजे का थांबवलं आपल्याला इथे. मी तिला सांगते की ऑलरेडी ते आत्ता येऊन थांबले, त्याच्यातून पॅसेंजर उतरत आहेत, मग आपण थोड्या वेळाने जाणार. पण नाही, तिला दिसतंय समोर तर मग लगेच चला. तर आमचं फ्लाईटमध्ये बोर्डिंग झालेलं आहे, आम्ही फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत आणि विहिका बसल्या बसल्या तुम्ही बघू शकता, बसल्या बसल्या तिचं खेळणं चालू झालं गेम. आणि आमची जी एअरलाईन आहे ही टर्किश एअरलाईन आहे, जी इतकी भारी आहे ना, म्हणजे एकदम छान कम्फर्टेबल आहे नाही का, खूप जास्त छान आहे, कम्फर्टेबल आहे. İyi günler hanımefendiler, beyefendiler, sevgili çocuklar. Kaptanınız konuşuyor. Bugünkü uçuşumuzu kokpit ekibi olarak bizler Vaner Vekiloğlu, Aytu Ergün ve Ebrar Kaymaz kaptanlar olarak kabin amirimiz Sedef Şencanbaz ve çok değerli Member'in Corporate Star Alliance. सो फ्लाईटमध्ये बसल्यानंतर काही ना काही तर गोंधळ होतोच आणि दरवेळेस म्हणजे मला एवढी भीती वाटते ना, असं काही झालं की. काय झालं आहे की आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आणि एक अनाऊन्समेंट झाली की काही पॅसेंजर्स असे आहेत ज्यांनी त्यांचे बॅग्स तर ठेवलेले आहे, म्हणजे बॅग्स तर पाठवलेले आहेत, पण ते स्वतः प्लेनमध्ये बसायला किंवा फ्लाईटमध्ये बसायला डिनाय करतायत किंवा ते येत नाही आहेत म्हणून. तर मग त्याचंच चेकिंग चालू आहे की प्रत्येकाच्या ज्या बॅग्स आहेत त्या किती जणांच्या तुमच्याच बॅग आहेत की नाही, त्या सगळ्या चेक करतायत ते प्रत्येकाच्या बॅग्स, आणि कुठल्या एक्स्ट्रा बॅग्स असतील तर ते सुद्धा बघतायत. सिरियस असं सगळं आहे. त्यांच्या बॅगेमध्ये ऑलरेडी मी इथं घाबरलेली आहे की काय काय आहे, आणि त्याच्यामध्ये विक्रांत आता असं म्हणतं की काय असेल त्यांच्या बॅगेमध्ये. Today's flight, our cabin crew is Vaner Vekiloğlu, Aytu Ergün and Ebrar Kaymaz. Our cabin chief Sedef Şencanbaz. स्पेशली ऑर्डर केला होता, तर तो म्हणजे व्हेज आम्ही ऑर्डर केलं होतं, इंडियन व्हेज. सो त्यांनी पनीरची भाजी दिलेली आहे, त्याच्यानंतर राईस आहे, ब्रोकोली आहे, इकडे स्वीट आहे आणि इकडे सॅलड आहे आणि छोटंसं बटर आणि पाणी, हे सगळं आहे. विहिकासाठी आहे ना आम्ही स्पेशल चाइल्ड मील ऑर्डर केलं होतं. सो त्याच्यामध्ये तिला हे एक पनीरचं काहीतरी आलेलं आहे, चीज पनीरचं, त्याच्यानंतर हे डेझर्ट आणि हां ॲपल ज्यूस, मला पण सेम आणि ब्रेड.
आता आम्ही पोहोचलो आहोत टर्कीला, इस्तानबुल एअरपोर्टला. आणि आता आमच्याकडे वेळ आहे तर आम्ही मस्त हे एअरपोर्ट फिरणार, इकडे तिकडे बघणार काय काय आहे. आणि खरंच हे एअरपोर्ट इतकं भारी आहे ना, उतरल्या उतरल्या एकदम असं फ्रेश वाटतंय. हे पडते पडते. वर बघ ना, वर असं गोल फिर, इथे गोल फिर. कलर्स सो कोपनहेगनचं तर ड्युटी फ्री आपण बघितलं. आता इस्तानबुलचं ड्युटी फ्री आपण बघूया. विका बरोबर तिच्या एरियामध्ये जाती है ना. टॉईज बार्बी आहे का तुझ्याकडे? आहे ना पण बार्बी. आता ती शिशी झाली का? इथल्या ड्युटी फ्री एरियामध्ये ना मला खरं तर बघायचं होतं की टर्कीचे जे हे असतात, टर्कीचे जे बकलावा किंवा कुनाफा वगैरे म्हणतात, तर ते मला बघायचं होतं की कसं आहे काय. कारण इथे ते खूप जास्त फेमस आहे. प्लस टर्किश टी खूप जास्त फेमस आहे. तर आता मला दिसला आहे बघा इथे ना स्पेशल टर्की मिनी बकलावा डेझर्ट आहे. बकलावा सो आम्ही बसलो आहोत आमच्या सेकंड आणि फायनल फ्लाईटमध्ये. आणि ही फ्लाईट आता आपली डायरेक्ट मुंबईमध्ये उतरणार आहे. मुंबईत आपण आता सगळे भेटूया. आणि आता वाजलेले आहेत इथले 8 बरोबर, म्हणजे इंडियाच्या टायमिंगप्रमाणे 10 वाजता. इंडियाच्या टायमिंग प्रमाणे जर बघायला गेलं तर 10 वाजताची आमची रात्रीची फ्लाईट आहे, जी उद्या सकाळी पोहोचेल 5 वाजता. सो चला मोठा प्रवास आहे. विका बघा, विका हेडफोन लावून रेडी. आणि आम्ही पोहोचलो मुंबईला. आणि मुंबईला आल्यानंतर जी एक फिलिंग येते ना ती खूप भारी असते. जेव्हा आपण बाहेरच्या देशात राहत असतो आणि बाहेरच्या देशामधून जेव्हा आपल्या देशात आपण आपल्या मायदेशी परत येतो तेव्हा खूप भारी वाटतं. सो मुंबईत आल्यानंतर एकतर आम्ही एवढा प्रवास केल्यानंतर खूप जास्त थकलेलो होतो. त्यामुळे तुम्हाला आमच्या सगळ्यांचे चेहरे असे दमलेले दिसत असतील. त्याच्यानंतर आम्ही कॅब केली आणि कॅब करून आम्ही पुण्याला निघालो. पुण्याला निघता आम्हाला पहाटे एक 5-6 वाजले होते. निघालो आणि त्याच्यानंतर खूप मध्ये ट्रॅफिकसुद्धा लागलं. घरी गेल्यानंतर सगळे घरी फॅमिली होतीच. फॅमिलीनी खूप छान आमचं स्वागत केलं, छान औक्षण केलं आणि छान प्रकारे सगळे आम्हाला भेटायला आले होते. माझे दोन्ही नंदा, माझे मम्मी पप्पा आणि सासू सासरे सगळेच होते, तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये. सो सगळ्यांनी खूप छान असं वॉर्म वेलकम आम्हाला केलं आणि छान वाटलं घरी येऊन. विहिका पण खूप जास्त खुश होती तिच्या दोन्ही भावंडांना भेटून. सो येस, अशी होती आमची जर्नी आणि असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय.